गणपतीची शौर्यगाथा। हिमालय पर्वताजवळ पाशुपत नावाचे एक नामांकित गुरुकुल होते। या विद्यालयात अनेक गुरुजी आणि ऋषी आपल्या शिष्यांना उत्तम शिक्षण देत असत। येथे केवळ वेदांचेच नव्हे तर शस्त्रविद्येचेही सखोल ज्ञान दिले जात असे। याच गुरुकुलात गजाननाने शिक्षण घेतले। त्यांची हुशारी आणि कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून ते गुरुजींना फार प्रिय झाले। गजाननाबरोबर सुमारे 21,000 शिष्य शिक्षण घेत होते। भविष्यात वाढणाऱ्या लढाया लक्षात घेता हे सर्व सहकारी गजाननांना नेहमी मदत करत असत। त्यांनी अनेकदा शत्रूंना धूळ चारून विजय मिळवला। याच कारणामुळे गणपतीला बुद्धी देणारा देव असेही म्हटले जाते। त्या काळात अनेक दुष्ट राक्षस होते। ते ऋषीमुनींना त्रास देत, ब्राह्मणांचा छळ करत आणि यज्ञांमध्ये विघ्न आणत असत। त्यांच्या त्रासामुळे राजा आणि प्रजाजन दोघेही वैतागले होते। सर्वत्र अराजकता आणि भय पसरले होते। एकदा पार्वती मातेने गणपतीला बोलावून सांगितले, बाळा, या राक्षसांशी तू लढाई कर, त्यांना पराभूत करून हे संकट दूर कर। माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, तू नक्कीच विजयी होशील। सर्व ऋषीमुनी आणि देवगण नेहमी तुझी आठवण करतील। आईचे हे बोल गणपतीला पटले। त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांना एकत्र केले आणि त्यांची मदत मिळवली। युद्धाची जय्यत तयारी सुरू झाली आणि राक्षसांचा पूर्णपणे नाश करण्याचा निश्चय करण्यात आला। अखेरीस लढाया सुरू झाल्या। गणपतीच्या नेतृत्वाखाली त्यांचे सैन्य अतुलनीय पराक्रम दाखवू लागले। प्रत्येक लढाईत राक्षस मरू लागले आणि गणपतीचा विजय होत होता। पार्वती मातेचे आशीर्वाद खरे ठरले। कथेचा पुढील भाग आणि शेवट। गणपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकामागून एक सर्व प्रमुख राक्षसांचा पराभव केला। त्यांच्या शौर्याने आणि बुद्धीच्या जोरावर त्यांनी रुष्ट, धूम्र, सिंदूर अशा अनेक बलाढ्य राक्षसांचा अंत केला। या विजयांमुळे देवलोकात आनंदोत्सव साजरा झाला। राक्षसांच्या त्रासातून मुक्ती मिळाल्यानंतर ऋषीमुनी आणि सर्वसामान्य जनता सुखाने जीवन जगू लागली। गणपतीने केवळ युद्धात विजय मिळवला नाही, तर त्यांनी धर्म आणि न्यायाची पुनर्स्थापना केली। यामुळे त्यांना संकटमोचक आणि विघ्नहर्ता असेही म्हटले जाऊ लागले। गणपतीच्या या पराक्रमामुळे त्यांना देवगणांमध्ये अग्रपूजेचा मान मिळाला। आजही कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपतीच्या पूजनानेच केली जाते, कारण ते बुद्धीचे, सिद्धीचे आणि यशाचे प्रतीक मानले जातात। तुमची आई जसे तुम्हाला चांगले आशीर्वाद देते, तसेच गणपतीच्या आईने दिलेले आशीर्वादही खरे ठरले। ही कथा आपल्याला सांगते की चांगल्या हेतूने आणि योग्य प्रयत्नांनी कोणताही अडथळा दूर करता येतो आणि विजय प्राप्त करता येतो।